भारताचा अभिमान उंचावणाऱ्या जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांचं दिल्लीत वृद्धापकाळानं निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. भारतीय शिल्पकलेच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे राम सुतार हे शिल्पकलेचे चालते बोलते इतिहास होते. त्यांच्या कलेमुळे भारतीय शिल्पकलेला जागतिक स्तरावर ओळख मिळाली. 19 फेब्रुवारी 1925 रोजी धुळे जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. बालपणापासून शिल्पकलेची त्यांना आवड होती. मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण करताना सुवर्णपदकही पटकावलं होतं. स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यासह अनेक महापुरुषांच्या शिल्पकृती घडवण्यात सुतार यांचं योगदान आहे. कलाक्षेत्रातल्या त्यांच्या उल्लेखनीय कारकिर्दीबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. पद्मभूषण, पद्मश्री तसंच टागोर सांस्कृतिक पुरस्कार त्यांना मिळाला. महाराष्ट्र शासनानं नुकताच त्यांचा महाराष्ट्र भूषण देऊन गौरव केला होता. इंदू मिल स्मारकातल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या निर्मितीत राम सुतार 100व्या वर्षी देखील सहभागी होते. अंदमानमधला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा, बंगळुरूमधली 153 फूट उंचीची शिवशंकराची मूर्ती, पुण्यात मोशी इथली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती साकारण्यातही राम सुतार यांचं मोलाचं योगदान होतं. सुतार यांच्या पार्थिवावर नोएडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. राज्य शासनाच्या वतीनं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. केंद्रीय राज्यमंत्री रामदास